आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वैयक्तिक त्रास, सामाजिक त्रास, शारीरिक त्रास, आर्थिक त्रास, चुकीचे निर्णय आणि अपयश यांना तोंड द्यावंच लागतं. आणि या सर्व गोष्टींनी आपण बऱ्याच वेळेला खचून जातो आणि मग स्वतःला दोष दे, स्वतःच्या नशिबाला दोष दे, वेळेला दोष दे, जवळपासच्या लोकांना दोष दे, अशी दोषाची मालिका आपण निर्माण करतो आणि त्यातून काहीतरी कारणमीमांसा काढण्याचा प्रयत्न करतो. या सर्व कृतींनी आपला आत्मविश्वास, आपलं आत्मबल हे खच्ची करत असतो आपणच, आणि हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला होणारा त्रास असेल, अपयश असेल, काहीही असेल, हे आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. ज्या क्षणी आपण स्वीकारू त्या क्षणी त्यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू होते, हे मात्र आपण लक्षात घेत नाही. आपल्याला पुढं जायचं आहे. या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडतच असतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतात. निव्वळ कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढता येईल, स्वतःचं आत्मबल कसं टिकवून ठेवता येईल, स्वतःचा आत्मविश्वास टिकवून ठेवून वाढवता कसा येईल आणि मी यश मिळवणारच अशा प्रकारची ठाम मनोभूमिका कशी निर्माण करता येईल, इकडं जर आपण लक्ष दिलं तर आपण प्रगतीकडे जाऊ.